स्वामी म्हणतात, बाळा, तुम्हाला होत असलेली वेदना, त्रास मला समजत आहे. तुमचा त्रास आता आरामात बदलणार आहे. तुमचे सर्व अडथळे आता चमत्कारामध्ये बदलणार आहेत. त्यामुळे माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवा आणि हा व्हिडिओ सोडून तुम्ही कुठेही जाऊ नका. तुमचा जर माझ्यावर पूर्ण विश्वास असेल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक करा. लवकरच तुम्हाला तुमच्या सर्व प्रयत्नांची परतफेड मिळणार आहे. जर तू हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलास तर तुझ्या मनातील इच्छा देखील सर्व पूर्ण होणार आहेत. स्वामी म्हणतात, बाळा, कृपया समजून घ्या की मी तुमच्या सर्व प्रार्थना ऐकत आहे. तुम्ही जे काही माझ्याकडे मागत आहात ते सर्व मी तुम्हाला देणार आहे आणि ते सर्व तुम्हाला मिळणार आहे. होय बाळा, तुमची चांगली वेळ येत आहे. तुला चांगला संदेश, चांगली बातमी आता मिळणार आहे. घाबरू नकोस. तुझे सर्व प्रयत्न आता फळाला येणार आहेत. तुला खूप सारे यश आणि अनेक आशीर्वाद मिळणार आहे. प्रार्थना करत राहा. तुझे जीवन अधिक चांगल्यासाठी बदलत आहे. ईश्वर थोडासा वेळ घेत आहे कारण त्याला तुझं आयुष्य खूप मोठं बनवायचं आहे, खूप सुंदर बनवायचं आहे. कधी कधी तुझं रक्षण करण्यासाठी देव स्वतः धावून येत असतात. आज देव तुझ्याशी बोलण्यासाठी आले आहेत. कृपया हा व्हिडिओ तू शेवटपर्यंत नक्की बघ. सहमत असल्यास कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप कर. कधी कधी माणूस ह्या त्या कामामध्ये व्यस्त असतो कारण तेव्हाच त्याला देवाच्या चमत्काराची जाणीव होते. मन शांत ठेवा, डोळे बंद करा आणि देवाच्या नामस्मरणांमध्ये हरवून जा. तुमचा कठीण काळ चांगल्या दिवसांमध्ये नक्कीच बदलेल. जेव्हा काही नकारात्मक होणं थांबवायचं असतं तेव्हा गेलेल्या दुःखामध्ये होत असलेली वेदना, होत असलेली कठीण परिस्थिती, जाणवत असलेले दुःख सर्व काही विसरावं लागतं. तेव्हाच तुम्ही ती नकारात्मक शक्ती थांबवू शकता. स्वतःचं दुःख कधीच कोणाला सांगत बसू नकोस बाळा. याने तुमच्या घरात आणखीन नकारात्मकता वाढते. तुम्ही तुमची पावले क्रमाने ठेवा. तुम्हाला आशीर्वाद, नवीन संधी सर्व काही मिळेल. नेहमी प्रार्थना करत राहा. हार मानू नका. तुमचं आयुष्य देवाने एका चांगल्या पानावर लिहिलेलं आहे जे तुमच्या सर्व वेदना मिटवणार आहे. तुमच्यावर देव खूप प्रेम करतात तेव्हा मोठ्या प्रमाणात आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई, मी तुझेच बाळ आहे असे टाईप करा. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, तू माझ्यावरती विश्वास ठेव. तुझे सर्व आता चांगले होणार आहे. स्वामी भक्तांनो, आज आपण श्री स्वामी समर्थांच्या अशा चमत्कारिक मंत्राचा जप करणार आहोत जो तुम्ही सकाळ, दुपार, संध्याकाळ किंवा रात्री जेव्हाही तुम्ही असता तेव्हा तुम्ही ऐकू शकता किंवा बोलू शकता. जो भक्त स्वामी समर्थांची चिंतन करतो, त्यांच्या मंत्रांचे श्रवण करतो, त्यांच्या डोक्यावरचे लाख रुपयाचे कर्ज माफ व्हायला वेळ लागत नाही. ज्या व्यक्तीने कुणाकडून कर्ज घेतले आहे आणि आता तुम्ही फेडण्यास सक्षम नाहीत, त्यामुळे पैसे देणे जवळपास अशक्य झाले आहे. तुमचे पैसे कुठल्या ना कुठल्या कारणामुळे अडकलेले आहेत. आता पुढे काय करायचे हे समजत नाही. तर आज आपण यासाठी एका मंत्राचा जप करणार आहोत. तुम्हाला फक्त ते पूर्णपणे ऐकावे लागेल आणि ते तसे करावे लागेल. हा मंत्र किमान 10 दिवस तुमच्यावरील कर्जाचे डोंगर दूर करणार आहे. काही वेळात तुमची सर्व कर्जे निघून जातील. याचसोबत तुमच्यासाठी संपत्तीचा मार्ग सुद्धा मोकळा होईल, ज्यामुळे तुम्हाला लगेच संपत्ती मिळवण्याची संधी मिळू शकते. त्यामुळे तुमची सगळी दुःखे मुळापासून नष्ट होणार आहेत. तुम्हाला साक्षात स्वामी माऊलींचा आशीर्वाद मिळू लागेल जेव्हा तुम्ही हा मंत्र म्हणाल. त्यामुळे तुम्ही हा संदेश सोडून कुठेही जाऊ नका. हा संदेश तुम्ही पूर्णपणे ऐका आणि हा मंत्र सुद्धा. मग जो कोणी हा मंत्र बोलेल तो मंत्र तुम्ही जर सकाळ, दुपार, संध्याकाळ बोललात, जेव्हा वेळ भेटेल, जेव्हा तुम्हाला टाईम असेल, जेव्हा तुम्ही फ्री असाल तेव्हा जर तुम्ही ह्या मंत्राचा जाप केलात तर नक्कीच तुमच्या आयुष्यातील संकटेही दूर होणार आहेत. तुमच्या आयुष्यात आनंदाची भरभराट उधाण होणार आहे. माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती होणार आहे. फक्त तुम्ही सर्व निशंक महाराजांचरणी सोपवा आणि स्वामी महाराजांचे नामस्मरण करा. ह्या स्वामी नावातच खूप काही आपले आनंद, सुख, समाधान हे दडलेले आहे. इथे फक्त पाहिजे आपल्या भक्तांची, आपल्या स्वामींवरती विश्वास. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा विश्वास जर आपल्या स्वामींवरती असेल तर ब्रह्मांड नायक असे टाईप करा. तर आपण जाणून घेऊया की तो मंत्र कोणता आहे. ओम श्री स्वामी समर्थाय नमः.
ओम श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. स्वामी भक्तांनो, हा एक मंत्र जर तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा जर बोललात तर नक्कीच तुम्हाला आनंदाची बातमी येईल, तुम्हाला मनशांती लाभेल. सहमत असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूची घंटी देखील दाबा आणि हा व्हिडिओ अशा एका व्यक्तीला शेअर करा जेणे की त्याचे आयुष्य हा संदेश ऐकून नक्कीच त्याला समाधान मिळेल. देव म्हणतात, बाळा माझ्यावरती विश्वास ठेव. तुला जे नको आहे त्याचा विचार तू कधी करू नकोस. तुला जे पाहिजे आहे ते सर्व तुला मी देणार आहे. ते सर्व तुला प्राप्त होणार आहे. बाळा, देव तुला इतरांपेक्षा जास्त ओळखतात, इतरांपेक्षा जास्त समजून घेतात. म्हणून तू देखील त्यांच्या प्रेमाला समजून घे, त्यांच्या जवळ राहा. त्यांच्याकडे तू दुर्लक्ष करू नकोस. प्रत्येक जण तुला एकटं सोडून जातो तेव्हा देव नेहमी तुझ्या सोबत असतात. म्हणून माणसापेक्षा देवावर विश्वास ठेवलेला कधीही चांगला. म्हणून बाळा, देवावरती विश्वास ठेवून हा व्हिडिओ तू शेवटपर्यंत बघ आणि देव माझा मी देवाचा असे टाईप कर. स्वामी म्हणतात, बाळा माणूस हा त्याच्या कर्माने चांगला बनतो. म्हणून तू कर्म चांगले करत राहा. स्वतःचं कार्य चांगलं ठेव. जर बाळा तुला चांगलं करायचं असेल, तुझ्या मनामध्ये तू पॉझिटिव्ह एनर्जी ठेव. नकारात्मक शक्ती दूर करण्यासाठी तुला देवाच्या प्रार्थनेची खूप गरज आहे. नकारात्मक शक्ती तेव्हाच माणसाच्या घरामध्ये किंवा मनामध्ये येते ज्या वेळेस त्याचं मन कुठल्या तरी चिंतेने ग्रासलेलं असतं. म्हणून माणसाची प्रगती तिथे खुंटते, ती म्हणजे चिंता. त्यामुळे तुम्ही चिंता करत कधीच रडत बसू नका. चिंता माणसाला आतमधून संपवत असते. म्हणून चिंता लगेच दूर करा. जे होणार आहे ते सकारात्मक आणि देवाच्या कृपेने होणार आहे यावर विश्वास ठेवा. सर्व काही क्षणात दूर होणार आहे बाळा. तुझे वाईट दिवस संपून चांगल्या दिवसांची सुरुवात आता होणार आहे. देव तुझ्यावर आशीर्वाद पाठवत आहे. तुझ्यासाठी देवाने खूप सारे योजना आखल्या आहेत. म्हणून देवांचे आभार मान. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा विश्वास जर आपल्या स्वामी महाराजांवरती असेल तर स्वामी आई मी तुझेच लेकरू आहे, माझे रक्षण कर. ब्रह्मांड नायक भक्तवत्सल श्री स्वामी समर्थ महाराज की जय असे तुम्ही टाईप देखील करा आणि आपल्या ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी महाराजांची जर भक्ती आपण केली तर स्वामी महाराज आपल्याला कधीही एकटे सोडणार नाही. कोणीही कोणाला ना कोणाला तरी आपल्याला मदतीला ते नक्कीच पाठवत असतात. आपण शेवटच्या श्वासापर्यंत स्वामी महाराजांचे नामस्मरण करायचे. कोणावर राग रुसवा धरायचा नाही. सर्व काही शक्य होणार आहे. फक्त आपल्या विश्वासाची गरज आहे ती स्वामी महाराजांवरती. स्वामींचा जर आपल्या डोक्यावरती हात असेल, आशीर्वाद असेल तर आपल्याला कशाचीही काहीही कमी पडणार नाही. श्री स्वामी समर्थ.